नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, आज 1 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्रांमधनं संकलित केलेल्या आहेत आणि ज्या आपल्या परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाच्या असू शकतात. जसं लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स यामधनं या केलेल्या आहेत. तर फार वेळ न करता आपण लवकरात लवकर सुरू करूया. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. त्यासाठी अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि लक्ष्य MPSC या नावाने तिथे तुम्ही मला सर्च करू शकता. माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज बघू शकता. त्याची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. तर आज जे आहे, आजपासून बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या तिन्ही बँकेचं एकीकरण झालेलं आहे. याबद्दलची बातमी आपण मागील बऱ्याचशा करंट अफेअर्समध्ये बघितलं होतं. तर आजपासून हे पॉवर ऑफ 3 अशा प्रकारे यांनी एक ॲडव्हर्टिजमेंटसुद्धा केली आहे. बँक ऑफ बडोदा ही या बँकेमध्ये विजया बँक आणि देना बँक या विलीन झालेल्या आहेत. काही दिवसापर्यंत विजया बँक आणि देना बँकेच्या शाखा या चालू राहतील आणि आता सर्व व्यवसाय जे आहे ते एकत्रीकरण केलं जाणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँक या दोन्ही राष्ट्रीयकृत बँका समाविष्ट होणार आहेत. तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेलशेप आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला वेळेवर मिळतील. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. दुसरी बातमी, इस्रोने एमीसॅटसह 28 नॅनो उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यांनी सोमवारी एक महत्त्वाचं काम केलं. ते म्हणजे भारताच्या एमीसॅट या उपग्रहासह इतर देशांचे 28 नॅनो उपग्रह याचं सोमवारी श्रीहरिकोटा येथील जे प्रक्षेपण केंद्र आहे, श्रीहरिकोटा येथील अवकाश तळावरून PSLV C-45, बघा लक्षात घ्या, PSLV C-45 या प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. तर 1 एप्रिल रोजी हे प्रक्षेपण झालेलं आहे. 28 नॅनो उपग्रह, त्यामध्ये भारताचा एमीसॅट हा उपग्रह. तर इस्रोने जे आहे टोटल 28 उपग्रहांचं यामध्ये प्रक्षेपण केलेलं आहे. सकाळी 9:27 PSLV C-45 प्रक्षेपक हा एमीसॅट आणि 28 नॅनोग्रह उपग्रहांना घेऊन झेपावला आणि PSLV प्रक्षेपकाने चंद्रयान 2008 आणि मंगळ ऑर्बिटर 2013 याही मोहिमांमध्ये मोठी कामगिरी पार पाडली होती. हे जे उपग्रह आहेत या ऑर्बिटर अमेरिकेतील 24, लिथुनियातील 11, स्पेनमधील 1 तर स्वित्झर्लंडमधील 1 उपग्रहाचा यामध्ये समावेश आहे. हे मे बी इथे टायपिंग मिस्टेक होऊन 11 झालेलं असेल, हा 1 असेल, कारण 28 उपग्रह आहे. एमीसॅट अमेरिकेचे 24, लिथुनियाचा 1, स्पेनचा 1 आणि स्वित्झर्लंडचा 1. इस्रोची ही 47वी PSLV मोहीम होती आणि ही 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. टोटल 3 तासाचं हे वर्कआउट होतं. एमीसॅट हा उपग्रह विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे. प्रक्षेपक अंतराळात 749 किलोमीटरवर एमीसॅट उपग्रह सोडेल आणि 504 किलोमीटर ऑर्बिटमध्ये तो इतर उपग्रहांना प्रक्षेपित करण्यात आहे. एमीसॅटमुळे काय होणार आहे, तर एमीसॅट हा शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे आता शक्य होणार आहे. हा टोटल 436 किलोग्राम वजनाचा आहे. उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे आणि रात्रीच्या वेळीसुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता असणार आहे. या उपग्रहामुळे शत्रूच्या भागात मोबाईल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रिय आहेत हे सुद्धा सुरक्षा यंत्रणांना कळेल. नुकतंच आपल्याला माहिती आहे, जो कारवाई भारताने केली होती पाकव्याप्त काश्मीरमध्ये, त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की 300पेक्षा जास्त मोबाईल तिथे ॲक्टिवेट होते. तर अशाच प्रकारची माहिती या एमीसॅटमुळे सुद्धा मिळू शकेल. दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पॅन आणि आधार जोडणी ही कंपल्सरी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने याला निर्वाळा दिला होता की ही कंपल्सरी असेल, पण त्याला अजून मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदतवाढ दिलेली आहे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत. यापूर्वीची जी मुदत होती ती 31 मार्चपर्यंत होती आणि आधार कार्डसोबत पॅन जे आहे हे जोडणं कंपल्सरी आहे. जर आधार कार्डसोबत जोडलं नसेल तर पॅन क्रमांक या मुदतीनंतर अवैध ठरतील. आधार कार्ड योजना घटनात्मक वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिला होता. आधार कार्ड हे बँक खाते किंवा मोबाईल क्रमांकाशी जोडणी करण्याची सक्ती करता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमधील 41 कोटी पॅन कार्ड वितरित करण्यात आले होते. त्यापैकी 21 कोटी पॅन आधारशी जोडणी करण्यात आली होती. म्हणजे पॅन आणि आधार हे जोडणं कंपल्सरी करण्यात येणार आहे.
1 एप्रिल 2019 पासून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना आधार क्रमांक नमूद करणं अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्रातून एक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये राज्यातील 11 महिन्यांमध्ये 12,000 महिलांची जी प्रसूती आहे ही घरीच झालेली आहे. माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करतं, पण यामध्ये जे आहे महाराष्ट्रात महिलांची प्रसूती अजूनही घरीच होत असल्याची बातमी जी आहे ही पुढे आलेली आहे. तर या 1 एप्रिल 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या काळामध्ये 11,950 महिलांची प्रसूती घरीच झालेली आहे. हे जे आहे महानगरपालिका हद्दीमध्ये सुद्धा जवळपास 2223 या प्रसूती घरीच झालेल्या आहे. तर ज्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसूती जी आहे ती योग्य ठिकाणी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आहे, परंतु ही आकडेवारी जी मिळालेली आहे ही आकडेवारी थोडी धक्कादायकच आहे असं म्हटलं जाईल. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. किदांबी श्रीकांत हा इंडिया ओपन बॅडमिंटनशिपमध्ये फायनलमध्ये पराभूत झालेला आहे. 2 गेममध्ये त्याला डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन याने पराभूत केलं आहे. डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन हा विजेता ठरला आहे. त्याला जे आहे 21-7 आणि 22-20 असं पराभूत केलेलं आहे. क्रीडा क्षेत्राची अजून बातमी ती म्हणजे एशियन चॅम्पियनशिप जी चालू आहे, या एशियन शूटिंग चॅम्पियनशिप यामध्ये भारतीय नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये 4ही सुवर्णपदकं जे आहे ती आपल्या नावे केलेली आहेत. 4ही गटांमध्ये जे सुवर्णपदक भारताला मिळालेलं आहे. 10 मीटर एअर रायफल गटामध्ये जे 4ही सुवर्ण भारताने पटकवले, त्यामुळे 12 पदकं आतापर्यंत भारतात झाली आहे. तैपईच्या ताओयुआन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत झालेल्या 14 पैकी 12 प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे. तर यामध्ये दिव्यांशू सिंह रविवारी जेव्हा झाल्या तर रविवारी दिव्यांशू सिंह पनवार आणि एल्वेनिल व्हॅलरिवान यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या गटामध्ये या सुवर्णपदकांची कमाई केली आहे. दिव्यांशूने 249.7 तर किमने 227.2 गुणांसह रौप्य पदक पटकावलं आहे. महिलांच्या गटात एलावेनिलीने 250.5 गुण नोंदवलेले आहेत. तिने केवळ चायनीज तैपेईच्या 0.3 गुणांनी हे सुवर्ण पदक जे आहे ते तिने पटकावलेलं आहे. तर मिश्र गटांमध्ये आणि पुरुषांच्या सांघिक गटामध्ये सुद्धा भारताने जे आहे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे कोरियाला पराभूत करून. PIB मधून घेतलेल्या काही बातम्या. तर भारतीय कॉफीच्या 5 जातींसाठी भौगोलिक संकेतांक, ज्याला आपण GI टॅग म्हणतो, हा GI टॅग वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेला आहे. भारतीय कॉफीच्या 5 जातींसाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे उद्योगात चालना आणि अंतर्गत व्यापार विभागाने भौगोलिक संकेतांक जारी केलेले आहे, ज्याला आपण GI टॅग असं म्हणतो, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन. यामध्ये कुर्ग अरेबिका ही कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यामधील कॉफी आहे. वायनाड रोबस्टा ही केरळच्या वायनाड जिल्ह्यातील आहे. वायनाड सध्या यासाठी सुद्धा प्रसिद्धीत आहे की राहुल गांधी जे आहेत ते तिथनं निवडणूक लढवणार आहेत. चिकमंगळूर अरेबिका जिल्हा चिकमंगळूर कर्नाटक. अराकू व्हॅली अरेबिका आंध्र आणि ओडिशाचा डोंगराळ भाग. आणि बाबा बुदनगिरीज अरेबिका चिकमंगळूर. चिकमंगळूर या कॉफीच्या 5 जातींना भौगोलिक संकेतांक मिळाला आहे. परत एकदा मी हे रिपीट करतोय कारण थोडं लक्षात राहायला कठीण राहतं. कुर्ग अरेबिका कोडागू कर्नाटकमधील, वायनाड रोबस्टा केरळमधील, चिकमंगळूर अरेबिका चिकमंगळूर जिल्हा कर्नाटक, चिकमंगळूरमधून दुसरी सुद्धा आहे बाबा बुदनगिरीज अरेबिका, आणि अराकू व्हॅली अरेबिका ही आंध्र आणि ओडिशाच्या डोंगराळ भाग. अराकू व्हॅली अरेबिका आंध्र आणि ओडिशाच्या डोंगराळ भागातून यांना जो आहे GI टॅग जो देण्यात आलेला आहे. भारतात बहुतांश करून दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये कॉफीचं उत्पादन हे होतं आणि सुमारे 4.54 लाख हेक्टरवर 3.66 लाख कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. भौगोलिक संकेतांक प्रमाणपत्रामुळे ओळख आणि संरक्षण मिळतं.
तसंच विशिष्ट भागात तयार होणाऱ्या विशिष्ट कॉफीच्या गुणवत्ता राखण्याकरिता कॉफी उत्पादकांना गुंतवणूक करण्यात येईल. त्यामुळे कॉफी उत्पादकांना जास्तीत जास्त किंमत मिळण्याबरोबरच भारतीय कॉफीला जी आहे जागतिक स्तरावर अधिक मान्यता मिळेल असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. चक्रीवादळाचा जा फटका बसलेला आहे मोझांबिकला, तर मोझांबिकमध्ये जे आहे INS मगर, चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मोझांबिकला INS मगर ही युद्धनौका मुंबईतून रवाना झाली. पोर्ट बैरा येथे मोझांबिकमध्ये मदत सामग्री पोहोचवली जाणार आहे. अत्यावश्यक औषधे, 7 प्रतिबंधक औषधे, अन्नसामग्री, कपडे, तात्पुरता निवारा, दुरुस्ती आणि पुनर्वसनाची साधने असे 300 टन मदत सामग्री ह्या युद्धनौकेवर आहे. तसंच चेतक हेलिकॉप्टरसुद्धा त्यामध्ये असणार आहे. तर भारताने ही पाठवलेली 4थी खेप आहे. मोझांबिकच्या मदतीसाठी पाठवलेली ही 4थी नौका आहे. INS मगर मोझांबिकला रवाना झालेली आहे. तर या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. एक सर्वे आपण पोस्ट केलेला आहे. या सर्वेमध्ये तुम्हाला जे टॉपिकचे व्हिडिओ आहेत ते कधी लागणार आहेत तो तुम्ही नक्की त्यावरती आन्सर करा. तसंच मॅडमनी तुमचा एक मॉरल बूस्टर करण्यासाठी किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला इथे त्या व्हिडिओची जी लिंक आहे तीसुद्धा आपल्या कम्युनिटी बॉक्समध्ये तिथेसुद्धा तुम्ही बघू शकता. एक चांगलं मनोधैर्य वाढण्यासाठी ते तुमच्या फायद्याचे असू शकते. तर करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.